नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेखा व कोशागार भरती मधल्या एक्झामचं वेळापत्रक यायला सुरुवात झालेली आहे। याच्या अगोदर दोन वेळापत्रक विभागाचे आलेले आहे, एक आहे संभाजीनगर विभाग, एक आहे नागपूर विभाग आणि आज पुणे विभागाचे वेळापत्रक आले। थोडक्यात वेळापत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। कनिष्ठ लेखापाल या पदासाठीचं हे वेळापत्रक आहे आणि प्रश्नपत्रिकेमध्ये काय बदल झाले थोडक्यात समजून घेऊया। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला मी सजेस्ट करेल की जास्तीत जास्त टेस्ट सोडवा। ह्या टेस्ट तुम्हाला इथे अपलोड होत आहे, एक दिवसाड किंवा डेली एक टेस्ट अपलोड होतोय। सो या सर्व टेस्ट तुम्हाला फुल लेंथ टेस्ट 20 आहे, बाकी चॅप्टर वाइज सब्जेक्ट वाइज या टेस्ट अपलोड झालेल्या आहे। सो या 20 टेस्ट अपलोड होताना दररोज एक दोन टेस्ट अपलोड होत आहे। सो लगेच जॉईन करा आणि टेस्ट सोडवा। टेस्टच्या माध्यमातून समजून घ्या की तुमचा कोणता सब्जेक्ट कोणता टॉपिक वीक आहे आणि त्याची शेवटच्या टप्प्यात रिव्हिजन वाढवा आणि या 20 टेस्ट देत असताना तुमचा स्कोर वाढेल याची काळजी घ्या। चला पुढे घेऊन जातो। तुम्हाला मी आतापर्यंत विभागानुसार जर बघितलं तर पुणे, नागपूर आणि संभाजीनगर अशा 3 जिल्ह्यांचे हे वेळापत्रक आलेले आहे। जाहिरात जर बघितली आपण तर पुण्याची जाहिरात 26 डिसेंबरला आली होती, 2024 मध्ये आली होती। तिची एक्झाम 21 एप्रिलला आहे। सगळ्यात पहिले ऍड आली, सगळ्यात ह्या दोघांपेक्षा लेट एक्झाम याची होणार आहे पुणे विभागाची। नागपूरची ऍड 7 जानेवारीला आहे, संभाजीनगर 17 जानेवारीला आहे आणि यांच्या एक्झाम बघा ही 17 आणि ही 19 एप्रिलला एक्झाम होणार आहे। तयारीत राहा, पुढच्या सुद्धा 3 विभागाच्या वेळापत्रक काही दिवसात येऊन जाणार आहे। सो सगळ्या एक्झाम एप्रिल एंड पर्यंत होण्याचे चान्सेस आहेत, 99.9% होणार आहे। तयारीत राहा आणि शेवटच्या टप्प्यात अभ्यासाकडे लक्ष द्या। आता तुम्हाला माहिती आहे की लेखा कोशागार परीक्षा पद्धत अशी होती, तुम्हाला मराठी इंग्रजी हे 2 विषय लँग्वेजचे आहे, 12वीच्या बेसवर आहे। 25 प्रश्न आहे, 2 मार्काला 50 मार्कांना होते आणि उरलेले 2 विषय सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी ज्यामध्ये गणित सुद्धा विचारलं जाणार आहे। तुम्ही एकदा सिलेबस गो थ्रू करा, तुम्हाला कळेल। पदवीपर्यंत काठीण्य पातळी 25 प्रश्न 2 मार्काला 50 मार्कांसाठी, 100 प्रश्न 2 मार्काला 200 मार्कांची एक्झाम आहे। तुम्ही हा अभ्यास ऑलरेडी केलाय, फक्त आता परीक्षा जी होणार आहे तुमचे स्वरूप कसं असणार आहे तर स्वरूप बघा कसं असणार आहे। त्यांनी ह्या नोटिफिकेशन मध्ये सांगितलंय 4 एप्रिलचं नोटिफिकेशन आहे, पुणे विभागाकडून आलेलं हे नोटिफिकेशन आहे आणि विषय यांचा आहे कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, पहिला मुद्दा प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, दुसरं कालावधी, तिसरं परीक्षेचा दिनांक, संचालनाच्या संकेतस्थळ प्रसिद्ध करण्याबाबत। पुढे सांगतो मी तुमचं हॉल तिकीट वगैरे कसं येणार आहे। पुढे बघितलं आपण तर ही जी एक्झाम आहे तुमची विषय तेच आहे, 4च विषय आहे, फक्त 4 ग्रुप मध्ये होणार, ग्रुप ए, बी, सी आणि डी। जेव्हा तुम्ही सुरुवात कराल एक्झामला प्रश्न सोडवायला तेव्हा पहिल्या 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 25 प्रश्न हेच असणार आहे, 7 मराठी इंग्रजी, 6 सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी 6 नंतर इथून तुम्ही 30 मिनिटांनंतर शिफ्ट होणार दुसऱ्या 30 मिनिटावर, या ठिकाणी 25 प्रश्न तुम्हाला असेच असणार आहे, 6 मराठी, 6 सामान्य ज्ञान, 6 बौद्धिक चाचणी आणि 7 प्रश्न इंग्रजी असणार आहे। नंतर तुम्ही शिफ्ट होणार ह्या 30 मिनिटावर याप्रमाणे प्रश्न असणार आहे। आता लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा इथे सोडवत असाल, तुम्ही दुसरा प्रश्न दुसरा ग्रुप मध्ये तुम्ही जर असाल, सपोज तुम्ही हे सोडवत असाल तर अशा वेळेस तुम्हाला इकडे शिफ्ट होता येत नाही आणि पुढे पण शिफ्ट होता येत नाही। लक्षात घ्या, ऍट ए टाइम तुमच्या समोर जे 30 मिनिटं त्या 30 मिनिटात हेच प्रश्न असतील, भले तुमचे 20 मिनिटात सोडून झाले तरी तुम्हाला पुढे जाता येत नाही, मागे जात नाही। भले तुमचा एखादा प्रश्न सोडवायचा राहिला असेल तर मागे पण येता येत नाही। यासाठी इग्नाइट अकॅडमीने तुम्हाला जी टेस्ट सीरीज दिलेला याच पॅटर्न मध्ये आहे। सो आज जॉईन करा आणि यूज टू होऊन जा की क्वेश्चन कसे विचारतात, कसं शिफ्ट व्हायचं असतं हे सगळं समजून घ्या टेस्ट सीरीजद्वारे। दुसरं महत्त्वाचं काय, तुम्हाला ही जे हॉल तिकीट येणार आहे हे हॉल तिकीट तुम्हाला एक्झामच्या 7 दिवस अगोदर येणार आहे। आता ही तुमची एक्झाम होणार आहे 21 तारखेला, 21 एप्रिलला तुमची एक्झाम आहे, तर तुमचं हॉल तिकीट जे येणार आहे ते साधारणतः 14 एप्रिलच्या आसपास तुमचं हॉल तिकीट येईल, हे पण लक्षात घ्या। मात्र तयारीत राहा। काही शंका असेल त्यांनी नंबर पण दिलाय, पुणे विभागाचा नंबर त्यांनी इथे दिलेला आहे, त्या विभागाला तुम्ही कॉल पण करू शकता। बघा हा नंबर त्यांचा आहे, यांना कॉल करू शकता। काही अडचण असेल तर ईमेल आयडी पण आहे, कॉन्टॅक्ट नंबर पण आहे, हॉल तिकीटचा इश्यू आहे, तुमचा आयडी पासवर्डचा इश्यू आहे, तर हे नंबरला कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता। आणि शेवटच्या टप्प्यात लक्षात घ्या, हे पण लक्षात ठेवा की तुम्हाला कमीत कमी 85% मार्क पाडायचे आहे। आउट ऑफ तुम्हाला 200 पैकी 90 मार्क पडले तरच तुमचा विचार मेरिटसाठी केला जाईल। समांतर आरक्षणचे विद्यार्थी लक्षात घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे, अदरवाईज तुमचा विचार केला जाणार नाही। आणि हॉल तिकीट तुम्हाला शेवटच्या 7 दिवसामध्ये येणार आहे। तुम्हाला SMS पण येईल, पण SMS नाहीच आला तर तुम्हाला मात्र जाऊन वेबसाईटला, ही वेबसाईट त्यांची वेबसाईटला जाऊन चेक करा। दररोज दिवसातून एकदा
एकदा चेक करा. 7 दिवस अगोदर आता पण गरज नाहीये, चेक करा तुमची एक्झाम कोणत्या विभागात आहे, त्या विभागाची एक्झामची डेट कोणती आहे त्यानुसार 7 दिवस अगोदर चेक करत राहा. काही शंका असेल तुम्हाला तर नक्की इग्नाइट अकॅडमीला तुम्ही कॉल करू शकता. आणि शेवटच्या टप्प्यात इग्नाइट अकॅडमीची टेस्ट सिरीज आहे 199 प्लस जीएसटी मध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला 20 टेस्ट सिरीज फुल लेंथ दिल्या आहे. आयोगाच्या म्हटल्यापेक्षा IBPS पॅटर्नने दिलेला आहे. दररोज टेस्ट सिरीज अपडेट होत आहे. टोटल आता 20 टेस्ट सिरीज अवेलेबल नाहीये. आज तुम्हाला 2-3 टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, उद्या 1-2 अवेलेबल होऊन जाईल, परवा अजून 1-2 अवेलेबल होऊन जाईल. अशा पुढच्या 4-5 दिवसात सगळ्या टेस्ट सिरीज अवेलेबल होऊन जातील, काळजी करू नका. सो लगेच जॉईन करा. चॅप्टर वाईज पण प्रश्न आहेत, सब्जेक्ट वाईज पण प्रश्न तुम्हाला अवेलेबल करून दिले. ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. काही शंका असेल तर 88 88 25 61 17 हे नंबरला कॉल करू शकता. सो अजून काही माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये कळवा, आणि याबद्दल काही शंका असेल तर ते सुद्धा प्रश्न कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.